धुळे मनपात IAS दर्जाचा आयुक्त नेमा माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी। धुळे महापालिकेत IAS दर्जाचा आयुक्त प्रशासक म्हणून नेमावा अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। त्यांनी सध्याच्या आयुक्ता विरोधात गंभीर तक्रारी देखील केल्या आहेत। त्यांनी केलेल्या तक्रारीची नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे। महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नगर विकास सचिवांना पाठवलेल्या अहवालात म्हटलंय की माजी आमदार गोटे यांच्याकडील दिनांक 18 फेब्रुवारी रोजीचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले। माजी आमदार गोटेंच्या पत्रानुसार मागील 6 वर्षात धुळे महापालिकेत राज्य शासनाच्या दृष्टीने आर्थिक शिस्तीला धोरणात्मक निर्णयाला फाटा देऊन धुळे महापालिकेत राज्य शासनाच्या तिजोरीतून आलेल्या रकमेपैकी किमान 50% रक्कम म्हणजेच 500 ते 550 कोटी रुपयांचा भ्रष्टाचारांच्या घशात घातलेत असं सदर पत्रात नमूद केलं गेलंय। तसेच धुळे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सर्व कायदे नियम अधिकार यांचे सर्रासपणे उल्लंघन करून नव्हे तर पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने कारभार हाकलाय। त्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करावी असे महसूल आयुक्त गेडाम यांनी म्हटल्याचं माजी आमदार गोटे यांनी यावेळी सांगितलंय। नगरपालिकेमध्ये IAS दर्जाचा प्रशासक नेमावाची पण मागणी प्रशासक आणि आयुक्त एकच असल्यामुळे काय या महापालिकेत किमान मी पहिल्यांदा 550 कोटी रुपये म्हणत होतो, पण आता सगळा हिशोब मांडला नव्याने तर माझ्या लक्षात आलं जो 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। काय हा भ्रष्टाचार होण्याचं कारण दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आहेत। काय म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, नगरविकास सचिवांना आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि आयुक्तांना पण नाशिकच्या कृपा करून प्रशासक जरी आम्ही IAS दर्जाचा द्या ज्यामुळे महापालिकेला शिस्त लागेल तर मला काल नाशिकच्या आयुक्तांचं पत्र आले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी शिफारस केली आहे काय ते 2 वेगवेगळे असणं आवश्यक आहे किंवा मग IAS दर्जाचा प्रशासक द्या। असं आहे, आज सगळ्या महापालिका महाराष्ट्राच्या बरखास्त झालेल्या आहेत। खरं म्हटलं म्हणजे एक प्रशासकीय शिस्त म्हणून त्या 2 गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला पाहिजे होत्या, पण तसं न करता त्यांनी मुंबई सकट सगळ्यांना प्रशासक आणि आयुक्त एकाकडे अधिकार देऊन दिले। हे प्रशासकीय शिस्तीमध्ये बसणार नाही, समजलं? यामध्ये काय करायला पाहिजे, यामध्ये या ज्या क आणि ज वर्गाच्या महापालिका आहेत प्रामुख्याने, या ठिकाणी त्यांनी IAS दर्जाचे प्रशासक नेमून जे आयुक्त आहेत त्याला कायम ठेवायला पाहिजे होतं। आज हेच आयुक्त प्रशासक म्हणून जनरल बॉडी बोलवतात अधिकाऱ्यांची, त्याच ठिकाणी ते निर्णय करतात, ते स्वतःचं प्रशासक आयुक्त म्हणून सही करतात। काय GSP आणि कॉन्स्टेबल एक असू शकेल का? कलेक्टर काय आणि तहसीलदार रेट एकाकडे चार्ज होऊ शकेल असं कधी? महाराष्ट्रातील
ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.